जय गजानन। मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं। जय गजानन। हरिकीर्तन या पेजवर भगवान जगद्गुरू आदिशंकराचार्य स्वामी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भगवान जगद्गुरू आदिशंकराचार्य स्वामी महाराजांनी रचलेल्या गणेश पंचरत्न स्तोत्र या अद्वितीय स्तोत्राचे रसग्रहण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। आचार्य श्री गणेशांचे वर्णन करताना शब्द वापरतात मुदाकरात्त मोदकम। मुद शब्दाचा अर्थ आहे आनंद, मुदा शब्दाचा अर्थ आहे अत्यंत आनंदाने। भगवंतानी आनंदाने हातात घेतलेले आहे काय तर मोदक। मोद शब्दाचा अर्थ पुन्हा तोच आतला आनंद, स्वानंद, आणि त्या आनंदाला जो प्रदान करतो त्याला मोदक असं म्हणतात। मोरया स्वतः आनंद रूप आहे आणि त्याच्या भक्तांना तो आनंद प्रदान करतो, म्हणून तो आनंद प्रदान करणारा मोदक हातात घेतलेल्या भगवंताचं वर्णन करताना आचार्यांनी शब्द वापरले मुदाकरात्त मोदकम सदा विमुक्ती साधकम। भक्तांच्या मुक्तीचं साधन काही असेल तर ते भगवान गणेशांची चरणकमलं आहेत, म्हणून भगवान गणेश मुक्तीचे साधन स्वरूपात आचार्यांनी वर्णन केलं। कलाधरावतंसकम। कलाधर म्हणजे चंद्र, कारण त्याच्या वेगवेगळ्या कला आपल्याला पाहायला मिळतात। तो कलाधर त्यांनी अवतंसक म्हणजे मस्तकावर धारण केलेला आहे, त्यामुळे मोरयाला भालचंद्र असे म्हणतात। इथे केवळ चंद्राची कोर मस्तकावर धारण करणे एवढा बाह्य अर्थ नाही, तर मस्तक शब्दाचा अर्थच आहे विचार। ज्यांचे विचार चंद्राप्रमाणे तेजस्वी, शुद्ध, स्वच्छ, पवित्र असतात त्यांना भालचंद्र असं म्हणतात। भगवान गणेश त्या स्वरूपातले आहेत आणि त्यांचे ते स्वरूप आपल्यासाठी उपास्य आहे। वाक्याचा अर्थ आपणही तसे होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे। आचार्य श्री पुढे म्हणतात विलासी लोक रक्षकम। विलासी लोक शब्दाचा अर्थ स्वर्ग, कारण तिथे गेल्यानंतर जीवाला विविध प्रकारचे विलास प्राप्त होतात, भोग प्राप्त होतात। त्या स्वर्गामध्ये राहणारे जे लोक म्हणजे सगळ्या देवता त्यांना विलासी लोक असं म्हणतात। त्यांचे रक्षण भगवान करतात, म्हणून भगवंताला विलासी लोक रक्षक असं म्हटलं आहे। अनायकैक नायकम। भगवान गणेश अनायक आहेत, ते एक नायक आहेत। याचा अर्थ त्यांच्यावर कोणीही नायक नाही, ते एकटेच सगळ्या जगाचे नायक आहेत। विनाशितेभ दैत्यकम। इभ म्हणजे हत्ती, हत्तीप्रमाणे भयानक असणारे जे दैत्य। हत्ती हा सर्वाधिक भीषण प्राणी, सर्वाधिक बलशाली प्राणी। तसा सगळ्यात बलशाली दैत्य कोणता तर त्याचं उत्तर आहे अहंकार, कारण तो सगळ्यात मोठा दैत्य आहे जो आपल्या आतमध्ये राहून आपल्या विनाशाचे कारण ठरत असतो। त्या अहंकाराचा विनाश आचार्य म्हणतात भगवान गणेश करतात। त्याचा उल्लेख का केला तर त्याला प्रधानमल्ल निबर्हण न्याय असे संस्कृतमध्ये म्हणतात। सगळ्यात मोठ्या दैत्याचा विनाश केला की बाकी निश्चितपणे होतात, हा भाव त्यात असतो। तसा अहंकाराचा नाश करणारे भगवान गणेश विनाशिते भदैत्यक असतात। नताशुभाशुनाशकम। जे नत म्हणजे शरण आलेले आहेत त्यांचं अशुभ, जे आशु म्हणजे ताबडतोब नष्ट करतात, त्या भगवान गणेशांना नताशुभाशुनाशक असं म्हणतात। नमामि तं विनायकम। विनायक शब्दामध्ये नायक शब्दाच्या मागे वी उपसर्ग लावला आहे। या वी उपसर्गाचे दोन प्रकारे वर्णन केलेले आहे संस्कृतमध्ये। एक वर्णन आहे वी म्हणजे विशेष, जे सगळ्यांचे विशेष नायक ते विनायक, ज्यांना सगळे शरण येतात, जे सगळ्यांचे नायकत्व स्वीकारतात ते विनायक, हा एक अर्थ। वी शब्दाचा दुसरा अर्थ आहे विगत। याचा अर्थ गळून पडणे। याचा अर्थ ज्यांच्यापाशी इतर सगळ्यांचे नायकत्व गळून पडते, म्हणजे बाकी सगळ्या शक्ती ज्यांच्या समोर नतमस्तक असतात त्यांना विनायक असे म्हणतात। भगवान शंकराचार्य स्वामी महाराज त्या विनायकांना नमस्कार करतात।
पुढच्या श्लोकामध्ये आचार्य श्री म्हणतात, नतेतराति भीकरम नवोदितार्क भास्वरम नमत्सुरारि निर्जरम नताधिकापदुद्धरम सुरेश्वरम निधीश्वरम गजेश्वरम गणेश्वरम महेश्वरम तमाश्रये परात्परम निरंतरम. नतेतर, नत म्हणजे शरण आलेले, त्यांचे इतर म्हणजे शरण न आलेले, म्हणजे जे दुष्ट भगवंताला कधी शरण येत नाहीत त्यांच्यासाठी अतिभीकरम, अत्यंत भयानक असतात, भीतीदायक असतात असं भगवंताचं स्वरूप आचार्य वर्णन करतात. आणि भक्तांसाठी मात्र ते नवोदितार्क भास्वरम, नवोदित असणाऱ्या अर्क म्हणजे सूर्याप्रमाणे, भास्वर म्हणजे तेजस्वी. सूर्याचे तेज भगवंताच्या ठिकाणी आहे, पण शब्दरचना पहा किती मजेदार केलेली आहे. नवोदित अर्क म्हटलेले आहे. याचा अर्थ डोक्यावर आलेल्या दाहक सूर्याचा विचार नाही, तर नवीन उगवणाऱ्या आल्हाददायक सूर्याच्या तेजाचे वर्णन अपेक्षित आहे. भगवान गणेशांचा केवळ रंग लाल आहे एवढाच तो अर्थ नाही, तर भक्तांच्यासाठी ते असे उल्हासदायक, आनंददायक, आल्हादक आहेत हे सांगण्यासाठी आचार्य श्री म्हणतात, नवोदितार्क भास्वरम नमत सुरारी निर्जरम. सुर म्हणजे दैवता, सुरारी म्हणजे राक्षस, जर्जर म्हणजे अत्यंत म्हातारा, सगळ्यात मोठा शत्रू. मगाशी जसं आपण म्हटले अहंकार, श्री गणेशांच्या वर्णनाकर लिहिलेल्या मुद्गल पुराण नावाच्या पुराणामध्ये वेगवेगळ्या 8 विकारांनाच राक्षस रूपात वर्णिले आहे. म्हणजे पहिल्या खंडात राक्षस आहे मत्सरासुर, दुसऱ्यात मदासुर, तिसऱ्यात मोहासुर, चौथ्यात लोभासुर, पाचव्यात क्रोधासुर, पुढे कामासुर, पुढे ममासुर आणि 8व्या खंडात राक्षस आहे अहंकारासुर. हा अहंकार शेवटच्या खंडात वर्णन केला, कारण मागे जाणारी ही रचना आहे. येताना ज्या क्रमाने आलो त्याच्या विरुद्ध क्रमाने जायचे, म्हणून सगळ्यात शेवटच्या खंडात अहंकारासुर आला. पण वाक्याचा अर्थ तो सगळ्यात पहिले निर्माण होणारा आदि राक्षस आहे. त्याला सुरारी निर्जर म्हटले. त्याचा विनाश करणारे भगवान नमत्सुरारी निर्जरम ठरतात. नताधिकापदुद्धरम, जे नत आहेत, विनम्र आहेत, शरणागत आहेत, त्यांचा उद्धार करणारे भगवंताचे चरणकमल, या अर्थाने आचार्य श्री याचं वर्णन करतात. सुरेश्वर, जे सगळ्या देवांचे ईश्वर आहेत. जिथे जिथे ज्या ज्या देवांना कधी संकट आले त्या प्रत्येक देवतेने आपल्या संकटमुक्तीसाठी भगवान गणेशांच्या चरणाचा आश्रय घेतला असे आपल्याला पाहता येईल. त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रांची निर्मिती झाली आहे. जसे रांजणगावला भगवान श्री शंकरांनी गणेश स्थापना केली, सिद्धटेकला श्री विष्णूंनी, थेऊरला श्री ब्रह्मदेवांनी, लेण्याद्रीला आई पार्वतीने, अशा वेगवेगळ्या देवतांनी मांडलेल्या गणेशस्थानांचे वर्णन आपल्याला पाहता येईल. त्या दृष्टीने भगवान गणेश सुरेश्वर आहेत. निधीश्वर, सगळ्या निधी म्हणजे साठा, वेगवेगळ्या प्रकारचे सुखसुविधा, त्या सगळ्यांचे ईश्वर ते आहेत. गजेश्वर, गज हा शब्द संस्कृतमधला जो वापरलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. गज शब्दामध्ये 2 अक्षर आहेत, ग आणि ज. यांचे स्थान परिवर्तन केली की शब्द तयार होतो ज ग. जग शब्दाचा अर्थ आहे जे आपल्याला अनुभवता येते, जे दिसते, जे सगुण साकार आहे त्याला जग असे म्हणतात. त्याच्या जे विपरीत त्याला गज असं म्हणतात. म्हणून भगवान गजानन आहेत याचा अर्थ निर्गुण निराकार रूपातच त्यांना ओळखता येते. हे जे भगवान गणेशांचे गजस्वरूप, याचा अर्थ गज म्हणजेच परब्रह्म. अशा अनेक ब्रह्मांचे वर्णन शास्त्रात केलेले असते. अनेक ब्रह्म म्हटल्यावर आपल्याला धक्का बसेल, पण तसे नाही. शास्त्राने निरूपणासाठी विविध ब्रह्मांचं वर्णन वापरलेले आहे. जसे अन्नालासुद्धा ब्रह्म म्हणतात. अन्नब्रह्म, प्राणब्रह्म, मनोब्रह्म, विज्ञानब्रह्म, अशा विविध ब्रह्मांचे जे वर्णन आले, किंवा वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या देवतांना देखील ब्रह्मच म्हणतात. जसे शक्तिब्रह्म, सूर्यब्रह्म, विष्णुब्रह्म, शिवब्रह्म, या सर्व ब्रह्मांना ब्रह्म शब्द वापरला तर मोरयाकरता शब्द वापरला ब्रह्मणस्पती.
गजेश्वर शब्दामध्ये तो ब्रह्मणस्पती भाव आचार्यांना अपेक्षित आहे. बाकी सर्व ब्रह्मांचे अधिपती म्हणून गजेश्वर, गणेश्वर ह्या सगळ्या गणांचे ईश्वर. येथे गणशब्दाचा अर्थ केवळ शिवपार्वतीचे गण इतका नाही, तर ह्या सर्व देवता, ही सर्व ब्रह्मांडातील तत्वे हेच जणू त्यांचे गण आहेत आणि त्यांचे प्रधान असणारे ते गणेश्वर भगवान गणेशाच्या स्वरूपात गजेश्वर, गणेश्वर आहेत. महेश्वर सगळ्या ईश्वरांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून महेश्वर तमाश्रयी, मी त्यांचा आश्रय करतो. कशासाठी? परात्पर आहेत ते म्हणून. परात्परम निरंतरम, मी निरंतर त्यांच्या चरणाचा आश्रय करतो असे आचार्य श्री म्हणतात. पुढच्या श्लोकात आचार्य श्री म्हणतायत, समस्त लोक शंकरम निरस्त दैत्यकुंजरम दरे तरो दरम वरम वरे भवक्त्रमक्षरम कृपाकरम क्षमाकरम मुदाकरम यशस्करम मनस्करम नमस्कृताम नमस्करोमि भास्वरम. समस्त लोक शंकर, शंकर शब्दाचा अर्थच आहे की जो कल्याण करतो तो. समस्त लोकांचे याचा अर्थ समस्त जीवांचे आणि त्रैलोक्याचे कल्याण करणारे भगवान समस्त लोक शंकर आहेत. निरस्त दैत्य कुंजरम, कुंजर म्हणजे हत्ती, हत्तीप्रमाणे बलशाली असणाऱ्या दैत्यांचे ते निराकरण करतात. दरे तरो दरम वरम, दरे दर शब्दाचा अर्थ आहे अत्यंत कठोर. दरे तर याचा अर्थ अत्यंत लवचिक, असं ज्यांचं उदर आहे. कारण जेव्हा हे संपूर्ण विश्व निर्माण होतं तेव्हा ते विश्व भगवान गणेशांच्या उदरातून निर्माण होतं आणि विश्वाच्या अंती हे सर्व ब्रह्मांड भगवान गणेशांच्या उदरातच सामावतात. त्या सगळ्याला सामावून घेणारे ज्यांचे उदर असल्यामुळे ते अत्यंत लवचिक आहे, तन्य आहे. म्हणून दरे तरो दरम वरम वरेभ वक्त्रमक्षरम, वर म्हणजे श्रेष्ठ, इभ म्हणजे हत्ती, त्याचं जे वक्र म्हणजे मुख, असं जे अक्षर शब्द, इथला अक्षर शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण अक्षर शब्द शास्त्रात ओंकारासाठी वापरला जातो. जगात सगळ्यात सुंदर वक्त्र कोणतं तर ओंकार. गज शब्दाचा मगाशी आपण जो निर्गुण निराकार अर्थ पाहिला तोच ओंकाराचा अर्थ आहे आणि तेच गज मस्तक मोरयाचं असल्यामुळे मोरया ओंकार स्वरूप आहे. मोरयाला ओंकार मुख म्हटलं. मुख शब्दाचा अर्थ आहे ओळखण्याचे माध्यम. गजमुख, गजानन याचा अर्थ गजरूपातच ज्यांना ओळखता येतं, म्हणजे निर्गुण निराकार रूपातच ज्यांना जाणता येतं त्या मोरयाला ओंकारमुख अर्थात ओंकार स्वरूपात जाणून घेण्याची गोष्ट आचार्य आपल्यासमोर स्पष्ट करीत आहेत. कृपाकरम, क्षमाकरम, जे कृपा करतात, क्षमा करतात. मुदाकरम, आनंद प्रदान करतात. यशस्करम, साधकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे यश प्रदान करतात. मनस्करम, साधकांच्या मनामध्ये जे येईल त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतात. नमस्कृताम नमस्करोमि भास्वरम, असे जे नमस्कृत आहेत अर्थात शरणागत आहेत त्यांना या सर्व गोष्टी देणाऱ्या भास्वर अर्थात अत्यंत तेजस्वी असणाऱ्या भगवान गणेशांना मी नमस्कार करतो. आचार्य श्री पुढील श्लोकात म्हणतायत, अकिंचनार्ती मार्जनम चिरंतनोक्ती भाजनम पुरारी पूर्वनंदनम सुरारी गर्वचर्वणम प्रपंचनाश भीषणम धनंजयादिभूषणम कपोलदानवारणम भजे पुराण वारणम. अकिंचनार्ती मार्जनम, अकिंचन याचा अर्थ ज्याच्याजवळ काहीही नाही, याचा अर्थ ज्याच्याजवळ एका भगवंताच्या भक्तीच्या शिवाय अन्य सुखाचे कोणतेही साधन नाही असे जो मानतो त्याला अकिंचन असे म्हटले जाते. त्या अकिंचनाची जी आरती याचा अर्थ त्याच्या जीवनातील दुःख त्याचे मार्जन भगवान करतात, याचा अर्थ त्या सर्व गोष्टी पुसून टाकतात. नशिबाच्या रेषेमध्ये लिहिलेले जणू काही पुसणे हा भाव त्यामध्ये अपेक्षित आहे. चिरंतनोक्ती भाजनम, चिरंतन याचा अर्थ शाश्वत, उक्ती म्हणजे बोललेले. कोणती गोष्ट आहे अशी की जे कायमस्वरूपी बोललेले आहे त्याचे उत्तर आहे वेद, त्याचे उत्तर आहे शास्त्र, कारण ते कायमचे आहे, शाश्वत आहे, सत्य आहे. तुमच्या माझ्या बोलण्याला
कालाच्या मर्यादा आहेत, स्थलाच्या मर्यादा आहेत. शास्त्र, वेदवाङ्मय, उपनिषद, श्रुती ह्या अमर्याद असणाऱ्या गोष्टींना चिरंतनोक्ती असे म्हटले. त्याचे भाजन अर्थात या सगळ्यांच्या विवेचनाचा विषय मोरया असल्यामुळे मोरयाला चिरंतनोक्ती भाजन असे म्हटले. पुरारी पूर्वनंदनम, पुरारी शब्दाचा अर्थ त्रिपुराचा वध करणारे. त्रिपुरांतक म्हणजे भगवान शंकर, त्यांचे पूर्वनंदन याचा अर्थ एकतर मोठे पुत्र हा अर्थ आणि त्यांनाही अपूर्व आनंद प्रदान करणारे अशा प्रकारचे भगवान गणेश आचार्यश्रींनी वर्णन केलेले आहेत. सुरारिगर वचर्वणम, सुरारी याचा अर्थ राक्षस, त्या सुरारी असणाऱ्या राक्षसांच्या गर्वाचे चर्वण करणारे, याचा अर्थ पार चावून चोथा करून टाकणारे, पुन्हा त्यांना कधीही गर्व होणार नाही अशी अवस्था निर्माण करून देणारे जे भगवान गणेश त्यांना आचार्य सुरारी गर्व चर्वण असं म्हणतात. प्रपंचनाश भीषणम, आचार्य श्री म्हणत आहेत भगवान गणेशांच्या कृपेने या प्रपंचाच्या भीषणत्वाचा नाश होतो. हा शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. इथे प्रपंचाचा नाश म्हटलेले नाही, त्याच्या भीषणत्वाचा नाश अपेक्षित आहे. असे आपल्या जीवनातील समस्त भीषण संकटे गणेश कृपेने नष्ट होतात हे आचार्य सांगतात. धनंजयादिभूषणम, आपल्या शरीरात जसे 5 प्राण सांगितलेले आहेत तसे 5 उपप्राण सांगितलेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय अशा 5 उपप्राणांचा विचार शास्त्रात वर्णन केलेला आहे. यातील धनंजय नावाचा प्राण हा टाळूच्या ठिकाणी राहत असतो. त्याच्या स्थिरतेवरच संपूर्ण शरीरातील प्राणशक्तीची स्थिरता निश्चित असते. बाकी सर्व प्राण काही काळापुरते बाहेर जाणे येणे करू शकतात. हा धनंजय स्थिर असतो, म्हणून त्याचा आधार करणारे तो धनंजय हेच ज्यांचे भूषण आहे. वाक्याचा अर्थ ज्यांच्यामुळे देहातील चैतन्य शक्ती स्थिर आहे त्या भगवान गणेशांना धनंजयादी भूषण असं म्हणतात. कपोलदान वारणम, भगवान गणेशांचं स्वरूप हे गजमस्तक आहे. गजमस्तक शब्दावरून प्रतीक रूपात हत्तीची सोंड घेतली. त्या हत्तीच्या सोंडेवर समोर जे शोभेचे वस्त्र सोडलेले असते त्याला कपोल दानव असं म्हणतात. त्यांनी युक्त असणारे अर्थात अत्यंत अलंकृत असणारे भगवान गणेश, ते जे वारण म्हणजे हत्ती स्वरूप, त्यांना मी भजे अर्थात त्यांचे भजन मी करतो. आचार्य श्री पुढच्या श्लोकात म्हणतात नितांतकांत दंतकांती अंतकांतकात्मजम अचिंत्य रूप अंतहीन अंतराय कृंतनम रुदंतरे निरंतरम वसंतमेव योगिनाम तमेकदेंतमेव तम विचिंतयामि संततम. नितांतकांती दंतकांती हा शब्द मोठा सुंदर आहे. हत्तीचे स्वरूप म्हटल्यानंतर स्वाभाविक डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात ते त्याचे 2 दात. हे जे 2 दात आहेत हे अनेक कारणाकरता हत्ती वापरत असतो. अनेकदा त्यांच्या वापरामुळे ते दात मलिन होत असतात. का मलिन होतात तर त्याचे 2 कारणं आहेत. एक तर हत्ती आपापसात लढण्यासाठी त्या दातांचा वापर करतात, म्हणून ते दात तुटतात किंवा मलिन होतात. आणि अनेक कामे हत्ती त्या दातांच्या माध्यमातून करतात किंवा हत्तीकडून करून घेतले जातात, म्हणून ते दात मलिन होत असतात. पण मोरयाचे दंत मात्र नितांत कांत आहेत, अर्थात अत्यंत चमकदार आहेत. कारण मोरयासारखा दुसरा कोणीच नसल्यामुळे त्यांना कधी द्वंद्व करण्याची वेळच येत नाही. त्याही अर्थाने ते दात मलिन होत नाहीत आणि मोरयाला कोणी कामाला लावण्याची शक्यता नाही, त्यामुळेही त्यांचे दात मलिन होत नाहीत. म्हणून त्यांच्या नितांतकांत दंतकांती या शब्दात आचार्य श्री त्यांच्या सर्वश्रेष्ठत्वाचे सर्व पूज्यत्वाचे वर्णन करीत आहेत. अंतकांतकात्मजम, अंतक शब्दाचा अर्थ जो अंत करतो तो म्हणजे यम, त्याचाही अंतक. अंतकांतक म्हणजे यमराजाचाही अंत जे करतात ते म्हणजे भगवान शंकर. त्यांचे आत्मज अर्थात त्यांच्याकडे अवतार रूपामध्ये अनेकदा जन्माला आलेले जे भगवान गणेश आहेत त्यांचे वर्णन आचार्य श्री करत आहेत. अचिंत्य रूपम, ज्यांचं रूप अचिंत्य आहे. आपण रूप शब्द हा चेहऱ्याकरता सामान्यतः वापरतो.
पण त्यांचं रूप अचिंत्य आहे, कारण तुमच्या माझ्यासारखा मोरयाचा चेहरा नाही. धड तर तुमच्या माझ्यासारखं आहे, शरीर तुमच्या माझ्यासारखे आहे, म्हणून शरीर ज ग स्वरूपात आहे, पण मस्तक ग ज स्वरूपात आहे. याचा अर्थ शरीर सगुण साकार आहे आणि मस्तक याचा अर्थ मूळ ओळख निर्गुण निराकार आहे. म्हणून आचार्य श्री म्हणतायत अचिंत्य रूपम अंतहीन. भगवान जन्मालाच आलेले नसल्यामुळे त्यांच्या विनाशाचा प्रश्नच नसतो, म्हणून त्यांना अंतहीनम असं म्हणतात. अंतराय कृंतनम, अंतराय शब्दाचा अर्थ विविध संकटे, त्यांचे कृंतन करणे याचा अर्थ कुरतडून टाकणे. एकदा कुरतडून तुकडे केले की नंतर ती वस्तू पुन्हा कधीच जुळू शकत नाही. तसे ज्यांच्या कृपेने संकट इतके बारीक तुकडे होतात की त्यानंतर ते संकट पुन्हा आपल्यापर्यंत कधी येत नाही, त्यासाठी आचार्य शब्द वापरतायत अंतराय कृंतनम. हृदंतरे निरंतरम वसंतमेव योगिनाम. असे भगवान गणेश योग्यांच्या हृदयामध्ये निरंतर निवास करीत असतात. तमेकदंत तम विचिंतयामी संततम. अशा त्या एकदंतांना मी सतत चिंतन करीत असतो. एकदंत हा शब्द मोठा समजून घेण्यासारखा आहे. केवळ एक दात तुटला म्हणून त्यांना एकदंत म्हणत नाहीत. जर आपण बाह्यरूपाचा विचार केला तर मोरयाचा एक दात तुटलेला आहे आणि एक दात पूर्ण आहे. मग या अर्थाने त्यांना दीडदंत म्हणायला नको का? पण तसे नाही, मोरयाला एकदंत म्हणतात. इथे दंत शब्दाचा शास्त्राने अर्थ दिला सत्ता, ताकद, क्षमता, योग्यता. साधा व्यवहारातील भाग समजून घ्या. एखादी गोष्ट अधिक शक्ती लावून करायची असेल तर आपण आपोआप दात खातो, दात एकमेकावर आवळतो. दाताचा संबंध सत्तेशी आहे. ज्यांची एकट्याचीच सत्ता जगावर चालते त्यांना एकदंत असे म्हणत असतात. त्या एकदंताचे मी सतत चिंतन करतो, अशा स्वरूपात आचार्य श्री भगवान गणेशांना वंदन करतात. शेवटच्या फलश्रुती स्वरूप श्लोकामध्ये आचार्य श्री म्हणतायत महागणेश पंचरत्न आदरेन योन्वहम प्रजल्पति प्रभातके हृदिस्मरण गणेश्वरम अरोगताम अदोषताम सुसाहितीम सुपुत्रताम समाहितायु अष्टभूती अभ्युपेति सोचिरात. हे जे भगवान गणेशांचे महापंचरत्न स्तोत्र आहे तो जे अन्वहम याचा अर्थ रोज म्हणेल. कधीतरी संकट आल्यावर तात्पुरते किंवा 2-4 दिवस ठरलेले उत्सवापुरते असे स्तोत्राचे पठण अपेक्षित नाही. तो जो नित्य स्वरूपात ही उपासना करतो प्रजलपती अत्यंत सहजपणे प्रभातके सकाळी उठून या शब्दाचा अर्थ जागृतीमध्ये पहिल्यांदा आल्याबरोबर, याचा अर्थ प्राधान्यक्रमाने. केव्हा तरी संध्याकाळी वेळ मिळाल्यानंतर उपासना नाही, तर जीवनातली पहिली गोष्ट उपासना आहे हे सांगण्याकरता प्रभातीचं वर्णन आपल्यासमोर येतं. कसं स्तोत्र म्हणायचं आहे? हृदिस्मरण गणेश्वरम. हृदयामध्ये गणेशांचं चिंतन करीत हा शब्द फार महत्त्वाचा आहे. नाहीतर अनेकदा लोक तोंडाने स्तोत्र म्हणत असतात आणि मनातल्या मनात विचार मात्र भलतेच चालू असतात. अशा उपासनेचे लाभ मिळत नाहीत हे सांगण्याकरता आचार्य श्री म्हणतात हृदयामध्ये गणेशांचं स्मरण करीत प्रभाती याचा अर्थ जीवनातील प्राधान्य तुझ्या भक्तीला आहे हे सांगत जे हे स्तोत्र म्हणतात त्यांना अरोगता, कुठल्याही प्रकारचे रोग होत नाहीत. अदोषता, त्यांच्या ठिकाणी कुठलाही दोष निर्माण होत नाही. सुसाहिती, त्यांना सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होतात. सुपुत्रताम, पुत्र पौत्र इत्यादी सुख त्यांना प्राप्त होतात. समाहितायु, त्यांना प्रदीर्घ आयुष्य प्राप्त होतं. अष्टभूती, भूती शब्दाचा अर्थ वैभव. जगामध्ये जे विविध प्रकारचे वैभव सांगितलेले आहेत ते सर्व वैभव अभ्युपेती, त्याला प्राप्त होतात. केव्हा? सोचिरात, याचा अर्थ ताबडतोब. अचिरात, ताबडतोब प्राप्त होतं. त्याला लवकरात लवकर हे सर्व प्राप्त होते. याकरता अर्थात फलश्रुती जरी वर्णन केलेली असली तरी ती केवळ रोचनार्थ असते हे लक्षात ठेवावे. भगवान गणेशांचे वर जे